तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आयोजित सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिले आणि त्यावरूनच विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला। बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे? अध्यक्ष महोदय, गोंधळात बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे? विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय? त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना। त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला द्यावं यासाठी इथेच मागणी करतात। अध्यक्ष महोदय यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे। ओबीसी समाज आपल्या आरक्षणाचे चिंतित आहे, पण अध्यक्ष महोदय या गंभीर विषयासाठी ज्या वेळेला पूर्व सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर हो उत्तर हे विरोधी पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला? अध्यक्ष महोदय? आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला, कोणाचा SMS होता, कोणाचा फोन होता अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय वारंवार अध्यक्ष महोदय अगोदरच्या बैठकांना आपण आलात, अगोदरच्या बैठकांमध्ये आपण चर्चा केलीत, अगोदरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर घेतलं, आपण एकत्र राहिलो। आता ज्या वेळेला अंतिम टप्प्यामध्ये हा विषय आला अध्यक्ष महोदय, त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही आपल्या मागण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतोय आणि त्यावेळेला आपण एकत्र आहोत हे दाखवण्याची गरज आहे। आणि तसा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी केला अध्यक्ष महोदय। वही बैठक ठरली, त्याच्यावर विषय झाला, मुळकी मुळात कुठे माशी शिंगली कुठे, ही माशी शिंगली कुठे अध्यक्ष महोदय, हा विषय महत्वाचा अध्यक्ष महोदय।